पाहूया गडचिरोली येथील बातमी। गडचिरोलीचे खासदार हे स्थानिक रहिवासी नसून त्यांच्या सख्या भावाच्या जात प्रमाणपत्रात भूमिपूजन असा उल्लेख असून ते मध्य प्रदेशातील आहेत। नेते हे मुळात आदिवासी नाहीत, त्यांचे जात प्रमाणपत्र नागपूरहून काढण्यात आले असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथील आदिवासी ग्रामसभेच्या मेळाव्यात केला। खासदार नेते यांनी आजपर्यंत एकदाही आदिवासींच्या संदर्भात संसदेत एकदाही वाच्यता केलेली नाही। अशा नेत्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे मत यावेळी उपस्थित ग्रामसभेच्या मेळाव्यात व्यक्त केले। या आरोपाचे भाजपाचे लोकसभा उमेदवार अशोक नेते यांनी खंडन केले आहे। काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेतून असे आरोप करीत असल्याचे नेते म्हणाले। नेते एक तर स्थानिक उमेदवार नाहीत, ते मागच्या वेळेस इथे आलेत आणि उभे झालेत, मोदी लाटमध्ये ते निवडून आलेत। दुसरी हे की ते मुळात आदिवासी आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे। त्यांना ते ज्या गावचे आहेत त्या गावामध्ये त्यांचा दाखला नाही, त्यांची माहिती आम्ही घेतली। तिथे जन्म मृत्यूची नोंदच नाही, प्राथमिक शाळेत कुठे शिकली याची माहिती नाही, 10वीच्या बेसवर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट घेतल्याचं सांगतात। त्याप्रमाणे तहसीलदारांच्याकडून माहिती घेतली तर आम्ही दिलं नाही म्हणून सांगतात। दुसरं प्रमाणपत्र आलं त्याच्यामध्ये दिलं म्हणून आलं, निवडणुकीच्या तोंडावर कदाचित होऊ शकते, सत्ता सरकारच्या दबावामध्ये आलं असेल। तिसरं प्रमाणपत्र आलं त्याच्यामध्ये पुन्हा तहसीलदारांनी लिहून दिलं की आम्ही दिलंच नाही। एकूणच त्यांची जात जी आहे ती नेते हे आडनावच नाही, त्यांचं आडनाव वेगळं आहे। ते मध्य प्रदेशातील त्यांच्या भावाच्या पुढे सख्या जे RTO होते त्यांच्यापुढे भूमिजन असा उल्लेख आहे जातीचा, गोंड उल्लेख कुठेच नाही। आजोबाचा राम नावाचे त्यांचे आजोबा आहेत, पण ते राम गोंड हे दाखवलं आहे, पण त्याच्या मुलाचा किंवा वडिलां काही मागे पुढे दाखवलेलं नाही। कुठल्याही दाखल्यावर हे दाखवत असताना त्याचे मुलांचा किंवा वडिलांचा हा उल्लेख असायला पाहिजे। ते तेवढ्या दाखल्याच्या भरोशावर यांनी प्रमाणपत्र घेतलं आहे। मुळात आम्ही त्याच्या मागे आहोत, आम्ही सगळी चौकशी करत आहोत आणि सिद्ध करून दाखवू की अशोक नेते हे आदिवासी नाहीत। खरं म्हणजे मी 40 वर्षापासून या जिल्ह्यात राहतो आहे। 4 वेळा आमदार लढलो आहे आणि 3 वेळा खासदार, ही 4थी टर्म आहे। 2004मध्ये जेव्हा मी आमदार लढलो त्यावेळेससुद्धा काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्यावर आरोप केले होते की अशोक नेते आदिवासी नाही, गोंड समाजाचे नाही आहे। खरं म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो की मी असली गोंड समाजाचा आहे। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बरटपुणे हे माझं गाव आहे। माझे पूर्वज, माझे दादा, माझा समाज, माझे नातेवाईक सर्व गोंड समाजाचे आहेत। माझ्याकडे वैधता प्रमाणपत्र आहे, व्हॅलिडिटी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे माझ्याकडे। आणि कास्ट सर्टिफिकेट वैधता प्रमाणपत्र बनवण्यासाठी 1949चा पुरावा लागतो, त्याच्याशिवाय व्हॅलिडिटी बनत नाही, वैधता प्रमाण बनत नाही। 2004मध्ये अशाच प्रकारे आरोप केला आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केला ते आणि काही इतर मंडळी विरोधी लोक माझ्या विरोधात माझ्या गावाला जाऊन आले, त्याने शोध घेतला। एवढंच नाही तर जे वैधता प्रमाणपत्र जे अधिकारी देतात त्यांच्याकडे गेले, त्यांना म्हटलं की तुम्ही वैधता प्रमाणपत्र कसं दिलं यांना। त्यांनी खडसावलं यांना की आम्ही काय जेलात जाऊ का, चुकीचं काम जर आम्ही करेल तर जेलात जाऊ का। त्यामुळे हे चूप बसले, त्यांचं तोंड बंद झालं। एकंदरीत आपले भाऊ मध्य प्रदेशामध्ये आहेत आणि त्यांच्या जातीय प्रमाणपत्रामध्ये भूमिगत असा आहे। माझे भाऊ मध्य प्रदेश आहेच नाही, माझे भाऊ गडचिरोली जिल्ह्यातील बरटपुणे नरखेड तालुक्यात या ठिकाणी राहतात आणि सर्व गोंड परिवार त्या ठिकाणी आहे। माझं जे गाव आहे त्या ठिकाणी जवळजवळ 60-70% आदिवासी गोंड समाजाचे लोक आहेत, त्या परिवारातला मी आहे। आणि माझ्याकडे वैधता प्रमाणपत्र आहे, जात प्रमाणपत्र आहे। जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मी आताच सांगितलं आपल्याला 1949चा पुरावा लागतो, त्यामध्ये नोंद असल्याशिवाय जात प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र देत नाही। आता हे मला हसा येते यांना की आता निवडणुका सुरू आहे, आता यांना कसं काय 2004मध्ये जे निवडणूक लढलो त्यावेळेससुद्धा अशाच प्रकारचा त्यांनी प्रश्न उठवला होता आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता। आता परत निवडणुका लागल्यामध्ये गप्प होते, कारण थंड झालं, त्यांना काहीच पुरावे भेटले नाही। मी ओरिजिनल गोंड समाजाचा माणूस आहे,
त्यामुळे आता निवडणुका असल्यामुळे आणि त्यांना पराभव आपला दिसत असल्यामुळे अशा प्रकारचे उठसूट आरोप करत आहे, यामध्ये काही तथ्य नाही आहे. अमरावतीमधनं नवनीत राणा यांना कोर्टाचा दिलासा जातीय प्रमाणपत्रानुसार आणि रामटेकमध्ये मात्र रश्मी बर्वे यांना फेटाळलं गेलं आहे. या दोन्ही सूत्रांचा एकंदरीत विचार केल्यानंतर अशोक नेतेबद्दल जातीय जे प्रमाणपत्र आहे ते आपण घेऊन कोर्टामध्ये जाणार आहात, काय आशा बाळगता? ना आम्ही लढू, हायकोर्टात लढू, सुप्रीम कोर्टात लढू. शेवट न्यायासाठी लढणं राहिलाय. त्या 2 प्रमाणपत्रामध्ये रामटेक आणि नागपूर आपल्या अमरावतीच्या हे सत्तेचा दुरुपयोग केला गेला. रामटेकमध्ये सत्तेचा वापर केला गेला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिलं, व्हॅलिडिटी दिली, तोच अधिकारी ते रद्द कशी करू शकतो? कुठल्या कायद्यात आहे?